गेले नितीन पाटीलच्या माध्यमातून एक दमदार सुरुवात राहिली आहे. सागर मात्रेचं हे पहिले षटक. स्लोवर चेंडू अगदी उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप लॉंग ऑनला चेंडू येतोय एका टप्प्याने बॅक टू बॅक. दुसरा ब्लास्ट नितीन पाटीलच्या बॅट मधून 10 धावा 4 धावा आल्या त्या चेंडूवरती. सुंदर सुंदर फटकेबाजी मैदानाच्या चारही बाजूने अगदी अभ्यास असणारा हा खेळाडू नितीन पाटीलला तुम्ही पाहताय. जेवढं क्रिकेट आणि तेवढंच बैलगाडा क्षेत्रामध्ये आवड असणारा हा खेळाडू तुम्ही पाहताय. नितीन पाटील एक आक्रमक फलंदाजी करतोय पण तो कमबॅक करावा लागेल. बघतवारी टीमच्या फलंदाजाला अगदी देखना फटका. वेली चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल हवाई सफर करत डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आणखीन एक हिट आलाय 6 धावांसाठी. गावदेवीच्या मंदिरामध्ये आपण पाहतोय गरबा नृत्य असेल. रोशन पाटील यांच्या माध्यमातून अनेक पारितोषिक त्या ठिकाणी देण्यात येतात. ते सुंदर गाणे डीजे मास्टरवर डीजेच्या माध्यमातून. लेट कटचा फटका थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल. आउटफील्ड फास्ट आहे आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. भगतवाडी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 4 चेंडूमध्ये 20 धावा. नितीन पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार 2 षटकार आपण पाहतोय संदेश. आणि काय दमदार सुरुवात राहिली आहे. अतिशय रंगतदार लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद घेतोय. हा चेंडू मिड विकेटला ग्लान्स केलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. पहिले षटक मार्गस्थ असताना 5 चेंडूची फेकी आपण पाहिली. सागर मात्रेचे षटक आणि त्यामध्ये अंकित 11 रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी टीम मैदानामध्ये खेळताना. गावदेवी 12-12 किंग कोपरोली मैदानामध्ये खेळत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आपण पाहिली. आणि एकंदरीत P1च्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी नितीन पाटीलची. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडूला उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद रोशन पाटील. ने पकडलेलं सुंदर झेल. रोशन पाटील गोल्डन डक 0 धावसंख्येमध्ये बाद होऊन माघारी परतलेत. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. नौका खेळाडू मैदानामध्ये रोहित पाटील. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी गावचे इलेक्ट्रिकल वायरमॅन सदानंद शेठ पाटील वाकडी यांचे या ठिकाणी आगमन झालं. सदा शेठ या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये सागर मात्रेचे षटक जर पाहिलं एक सफलता जरी मिळाली तरी एक महागडी गोलंदाजी राहिली. 21 धावा या षटकामध्ये आपण पाहिल्यात. आणि संदेश हा मैदान म्हटलं की केलपट्टी फलंदाजांना जास्त पोषक आपण पाहिली. कारण धावा पहिल्या सामन्यामध्ये काल देखील आपण 89 धावा चेस होताना पाहिल्या. आज देखील आपण पाहिल्या 86 धावा चेस होताना पाहिल्यात पहिल्या लढतीमध्ये. आणि पहिल्या लढतीमध्ये 7 धावा चेस झाल्यात. नंतर मात्र धावा चेस होत नाहीत. म्हणजे जी खेळपट्टी दिवसभर उन्हामध्ये गरम झालेली असते आणि त्याचा फायदा टणक खेळपट्टीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाने मिळतोय पहिल्या लढतीमध्ये. आणि त्यानंतर मात्र जशी हवेमध्ये आर्द्रता येईल तसे मात्र थोडीशी खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत मात्रे हा गोलंदाज. 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे. जास्त अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही विनंती येते आयोजकांच्या वतीनं. क्षेत्ररक्षण करणार भगतवाडी संघ. कारण वेळेचं बंधन असणारे डे नाईट क्रिकेटचं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मात्र पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात. 1 फलंदाज बाद झाले. त्यानंतर संदेश कशा प्रकारे कमबॅक असेल. एक चांगली रणनीती आखावी लागेल भगतवाडी टीमला. नितीन पाटीलला घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आपल्या नावाला साजेचा खेळ करावून द्यावं लागेल. 5 चेंडूला सामोरे गेला. 21 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. एकतर्फी झुंज मैदानामध्ये खेळत असताना आणखी एक मेगा हिट पाहायला मिळाला.
मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकर्ण संघ जाऊन पोहोचला 27. पहिल्या चेंडूवरती संदेश आपण पाहिला. षटकार लगावले 27 धावा धावफलकावरती आपण पाहताय. नितीन पाटीलची फलंदाजी, अनिकेत म्हात्रे हा गोलंदाज. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू येतोय. अगदी अचूक नजर पाहिली नितीन पाटीलची आणि यावेळेस देखील बॅक टू बॅक दुसरा षटकार आला नितीन पाटीलच्या बॅटमधून. अ, 33 धावा धावफलक लागल्या गेल्या. 33 धावा धावफलकावरती रॉकस्टार आपण पाहिलं. नितीन पाटील यांचा वडिलांचा बैल जर बांडा बैल जर आपण पाहिला, त्या बांडा बैलानं संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये रायगड महाराष्ट्रामध्ये नाव कमवलं. आणि त्यानंतर नितीन पाटील आणि त्यानंतर शैलेशला देखील आपण बैलगाड्या शर्यतीमध्ये जी असणारी आवड पाहिली. आणि यानंतर 7 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्यात. वैयक्तिक धावसंख्या आणि सांघिक धावसंख्या देखील आपण पाहिली. 33 धावा धावफलक लागल्या गेल्यात. तिसरं अर्धशतक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? चेतनचं अर्धशतक पाहिलं, त्यानंतर शंकरचं अर्धशतक पाहिलं, नितीन पाटीलच्या बॅटमधून अर्धशतकी केली या मैदानामध्ये पाहायला मिळेल का? हा चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये लेट कट साठी ओळखला जातोय. हा फलंदाज तकनीक वापरतोय आणि चेंडू जाईल सीमा पार चौका. मिळतोय. अगदी आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहताय. अगदी आजच्या दिवसाचा निरोप घेत असताना सूर्य देवता तुम्हाला पाहायला मिळतो ऑन स्क्रीन वरती. 37 धावा धावफलक लागल्या गेल्यात. नितीन पाटीलची धावसंख्या देखील 37. अप्रतिम दर्जाची फलंदाजी, चौकार आणि षटकांची आतषबाजी मैदानामध्ये करत असताना पण गोलंदाज अनिकेत म्हात्रे मागणी गोलंदाजी 3 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळेस अगदी रोखून ठेवलं गेलंय आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. 5 षटकांची लढत आपण पाहताय. पहिल्या षटकामध्ये ज्या धावसंख्या आपण पाहिली 85 आणि 86 धावा चेस झाल्या. या सामन्यामध्ये किती धावा येतील? दुसरे षटक मार्गस्थ असताना 1.4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 37 धावा धावफलकावरती. स्लोवर चेंडू, बॅटची कडा आणि फलंदाज होईल बाद. आणि नितीन पाटील देखील या ठिकाणी थोडासा नाराज असेल, परंतु टाळ्यांच्या आतषबाजीमध्ये नितीनचं स्वागत केले जाते. 10 चेंडूमध्ये 37 धावा आपल्या टीमसाठी जमवल्यात. सांघिक धावसंख्या 37. अप्रतिम दर्जाचा खेळ या खेळाडूचा राहिलाय. आणि मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अविनाश सोमवंशी एक व्यावसायिक खेळाडू या टीमचा राहिलाय. अनेक स्पर्धेमध्ये संघ अडचणीमध्ये असताना धावसंख्या जमवणं ही ज्याची ओळख राहिली. तो अविनाश कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या टीमसाठी. नॉन स्ट्राईक इनवरती फलंदाज आपण पाहतो रोहित पाटील एकही चेंडूचा सामना केला नाही. जे जर आपण पाहिलं ज्या 11 चेंडूंची फेकी पाहिली, ज्यामध्ये 1 चेंडू रोशन पाटील खेळला आणि 10 चेंडूमध्ये 37 धावा धावफलकावर नितीन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. अनिकेत म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती. हप्ती 12 चेंडू कट केला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक येईल चेंडू पर्यंत, पण तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावर. रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 20.50च्या सरसेने धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 41. 2 फलंदाज बाद. ऑन स्क्रीन वरती आपण पाहता स्पर्धेचे शिल्पकार चिपले ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांचा आदर्श मानला जातोय रमेश शेठ गणपत पाटील
हे ऑन स्क्रीन वरती पाहताय आणि त्यानंतर त्यांच्या समवेत अंकुश पाटील हॅलो. साहेबांचं देखील आपण ऑन स्क्रीन वरती पाहताय. तर बघा टू व्हीलरची चावी जर कोणाला सापडली असेल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. खेळाडूची या ठिकाणी टू व्हीलरची चावी हरवली आहे तर कोणाला सापडली असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. धन्यवाद. 2 ओव्हरमध्ये 41 धावा लागल्यात. थोडं स्पीडअप करा. भगतवाडी संघ ही विनंती येते. आयोजकांच्या वतीनं 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं अवधी आहे, याकडे लक्ष असू द्या. कारण स्पर्धा वेळेवरती संपवणं हे बंधनकारक असेल. गोलंदाज अमित गोलंदाजी मार्कवरती आलाय. अमित केनी एक अनुभवी गोलंदाज, एक फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिले जाते. 40+ मध्ये जर आपण सुकापूर संघामधून पाहिलं अमर केनीला पाहतोय. आज चांगला खेळ या खेळाडूचा सातत्याने राहिलाय आणि त्याचा छोटा बंधू अर्थात अमित केनी गोलंदाजी मार्कवरती आलाय. 2 ओव्हरमध्ये 41 धावा जमवल्यात. कोपरोली संघाची दमदार सुरुवात राहिली. रोहित पाटील हा चेंडू पहिलाच चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आल्या 2 षटकामध्ये आणि येणाऱ्या अद्याप 17 चेंडूचा खेळ बाकी आहे संदेश. आणि 17 चेंडूवर कितपत धावा जमावेल? कमीत कमी 70 ते 80 धावा जमावे लागतील. हे स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर किमान 80+ धावसंख्या या टीमच्या झाल्या पाहिजेत. आणि एकंदरीत जर पाहिलं तब्बल 95, 98, 103 धावसंख्येमध्ये हा संघ पोहोचू शकेल ॲव्हरेजने खेळला तर. पण गोलंदाजी अमितची हा चेंडू फुलर लेनचा फेकला गेलाय. गुडगा वाकून अगदी चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जाईल सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. जोडीला 12 फेमस नंबर हाय त्या फॉर्च्युनर गाडीला. वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा. वाकडी गावाचा धनंजय पाटील पाठीशी असतोय सदा. पुरा करीतो आपला. नक्कीच ज्यांच्या व्यासपीठावरती आगमन झालं साई रक्षा ट्रान्सपोर्टचे ओनर आणि रोशन शेठ पाटील यांचे बंधुराज म्हणून ही जोडी आपण नेहमीच पाहताय. संतोष दादा पाटील अकोर्ली यांचं व्यासपीठावरती आगमन. अगदी कोपरोली संघाचा ज्यावेळेस मॅच असते, सामना असते, त्यावेळी संतोष दादा पाटील यांना आपण नेहमीच पाहिलंय. पण गावदेवी साई रक्षा गावदेवी अकोर्ली संघ क्वालिफाय झाला. संतोष दादा थोडेसे बाहेर होते, येऊ शकले नाही. पण त्यांचा संघ देखील खूप दिवसानंतर सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. 3 मित्र जर आपण पाहिले धनंजय दादा पाटील यांची संघ देखील क्वालिफाय झालाय. संतोष दादा पाटील यांचा संघ देखील क्वालिफाय झाला. आज रोशन शेठ पाटील यांचा 12 किंग कोपरोली संघ क्वालिफाय होईल का याकडे सर्वांच्या नजर असतील. 45 धावा धावफलकावरती. फलंदाजी जर पाहिली रोहित पाटील आपल्या संघासाठी करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक या ठिकाणी राहिलं अमित केनीचं. 4 चेंडूची पैकी 1 चौकार. रोहित पाटीलची फलंदाजी पाहिली तर 3 चेंडू 4 चेंडूमध्ये 4 धावा 1 चौकार पाहिला आपण. 3 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव मिळाली नाही या खेळाडूला. आणि अविनाश कौतुक करावं गेले, एका चेंडूमध्ये चौकार लागवला आपल्या टीमसाठी. अमित केनी पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. खोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 46 या आकड्यावरती. थोडासा स्वतःवरती नाराज रोहित पाटीलला तुम्ही पाहताय. पण अविनाश सोमवंशी जे एक आक्रमकता मैदानामध्ये नेहमीच आपण पाहिले. पण येणारे षटक कशा प्रकारे फेकलं जाईल त्या षटकामध्ये किमान 80+ धावा जमवण्याचा विचारानं गावदेवी कोपरोली संघ 12 किंग मैदानामध्ये उतरलाय. आणि अमित केनीचं षटक मैदानामध्ये यावेळेस अप्रतिम फटका आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 धावा धावफलकावर. या ठिकाणी आगमन, कारण मेवण्याचंच काम काढलं मात्र गोलंदाजीवरती अमर. कारण एकीकडे आपण पाहू शका अमित केनी यांची गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली. एकीकडे मित्र परिवार भावाचा संघ तो गावदेवी 12 किंग कोपरोली आणि एकीकडे मेवणे परिवार अनिकेत 11 RCC भगतवाडी हा संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. आणि आज आपण पाहू शकाल संतोष शेठ यांचा संघ थेट सुपर 12 मध्ये क्वालिफाय झालाय. धनंजय शेठ पाटील वाकडी यांचा संघ देखील क्वालिफाय झालाय. परंतु आता रोशन शेठ पाटील यांची बारी आहे मित्रांनो. 12 किंग गावदेवी कोपरोली, परंतु त्यांना आव्हान थेट RCC भगतवाडी संघाचं इथे. नक्कीच रॉक आपण जर पाहिलं एकीकडे मित्राच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आले तर दुसरीकडे
मेवना परिवार मैदानामध्ये खेळतोय म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर आहे संतोष दादांसाठी. धावसंख्या 52. 30 षटक फेकणारी सज्ज असेल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज तेजस हंदले हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कितपत धावा जमवल्या जातील. रोहित पाटीलची फलंदाजी पाहिली 5 चेंडूमध्ये 5 धावा. अविनाश सोमवंशी पाहिली 2 चेंडूमध्ये 10 धावा. एक चौकार एक षटकार बॅट मधून आलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक अविनाश सोमवंशीकडे असेल या संघाची. याचकडे लक्ष केंद्रित करावं लागेल रोहित पाटीलला. रोहित पाटील हा देखील आक्रमक फलंदाज आपण पाहतोय पण एकंदरीत पाहतो ही लढत खूप महत्वपूर्ण असणार आहे. गोलंदाज पहिले चेंडू फेकेल. हा चेंडू लटकट करण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने आला. क्षेत्ररक्षक देखील येतोय. सुंदर क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 54 या आकड्यावरती. पहिली धावा ती वेगाने आपण पाहिली. हा चेंडू थोडासा पाठीमागे लेंथ खेचली होती तिथून मात्र पॉईंटच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉईंट पर्यंत येईल. तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची रोहित पाटील याला. या 2 धावेने रोहित पाटीलची धावसंख्या 9 आपण पाहत आहे आणि सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा धावफलकावर. स्लोवर चेंडू यावेळेस यश लाभलं गेलंय. स्विच शीटचा चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 58 धावा धावफलकावर. ज्यावेळी मिळत असतात त्यावेळी चांगले चांगले ब्लास्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 58 धावा धावफलकावरती या षटकामध्ये. रोहित साठी हा चेंडू फेकला. बॅटची अतली कडा घेतली. चेंडू थांबणार नाहीये. आणखीन एक चौकार येतो रोहित पाटीलच्या बॅट मधून. 62 धावा धावफलकावर. या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडा स्कीट होतोय. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 63 आकड्यावरती. बॅटच्या कडा लागली आपण पाहिली इथपर्यंत आवाज आला आणि त्यानंतर एक चिकी सिंगल कंप्लीट करण्यामध्ये यश लाभले गेले. अविनाश त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 63 धावा धावफलकावर. तर पाण्याची आवश्यकता असेल तर आणि लाईटची आवश्यकता असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल की आपण पंचांकडे इशारा करा. त्यानंतर त्वरित लाईटची सुविधा देखील पुरवली जाईल. अंशू मंडप डेकोरेशन शिवाजी पाटील सांगटोली मिसाईल बैलाचे मालक त्यांचंही सुंदर व्यासपीठ आपण पाहताय आणि एक चांगली दर्जेदार लाईटची सुविधा देखील त्यांची आपण पाहताय. देखना फटका पॉइंटच्या दिशेने चेंडू आला. क्षेत्ररक्षक वेगाने येईल पण आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार चौकार. ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय अंशू मंडप डेकोरेशन शिवाजी पाटील यांचं अगदी प्रत्येक कार्यामध्ये साखरपुडा असू दे लग्न सहराई असू दे अथवा क्रिकेटच्या नाईट मॅचेस असू दे एक दमदार योगदान ह्या व्यक्तिमत्वाचं नेहमीच राहिले. आणि सांगटोली गावाचं नाव आज पनवेल महाराष्ट्रामध्ये मिसाईल बैलाच्या माध्यमातून प्रसिद्ध होताना आपल्याला पाहायला मिळाले. पण फलंदाज अविनाशचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडूमध्ये 14चं योगदान. एक षटकार 2 चौकार ज्याचे आपण पाहिले आणि यावेळेस मात्र चेंडू थोडासा शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 4 षटकामध्ये धावफलके धावा लागल्या गेल्यात 67. धावफलक आपण पाहिली. शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये नितीन पांडेची आपण फलंदाजी पाहिली. तब्बल 10 चेंडूमध्ये 37 धावा जमवल्या तर रोशन पाटील एका चेंडूवर सामोरे गेला. कोणत्याही प्रकारची धावा आली नाही. गोल्डन डक
रोहित पाटील 9 चेंडूमध्ये 16 धावसंख्येमध्ये खेळतोय. अविनाश सोमवंशी 4 चेंडूमध्ये 14 वरती खेळतोय. चांगली फलंदाजी चांगली भागीदारी या दोन खेळाडूंची आपण पाहत आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं 12 किंग गावदेवी कोपरोली टीमला नेहमीच ज्यांचं योगदान राहिलंय असं किरण पाटील उद्योजक कोपरोली यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. अंतिमचा षटक फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज गणेश. अनेक वर्ष क्रिकेट भगतवाडी टीमसाठी हा खेळाडू खेळलाय, पण आज कशा प्रकारे कमबॅक करून देईल, कारण या षटकामध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं 67 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. तो गणेश हे षटक तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू क्षेत्ररक्षण तैनात, खराब क्षेत्ररक्षण, नशिबाचा चौकार मिळतोय रोहित पाटीलला आणि 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 71 71 धावा धावफलकावर. त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचं. आणि धावसंख्या जर पाहिली 71 71 धावा. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिल्या तब्बल 85 धावा. या सामन्यामध्ये देखील त्याच दिशेने वाटचाल करताना दिसतो कोपरोली संघ. एक चांगली धावगती राखण्यामध्ये यश आले. गणेश थोडासा नाराज असेल, खराब क्षेत्ररक्षण झालं. काका या निक नावानं ओळखला जाणार हा खेळाडू तुम्ही पाहताय. आणि एकंदरीत जर पाहिलं हे एक मोठ्या रणअपनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज रोहित पाटील. 10 चेंडू 20 धावांचं योगदान ज्या खेळाडूच्या संघासाठी राहिलाय. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक अमित केनी चेंडूमध्ये पोहोचणार नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 73 73 धावा धावफलकावरती. काय दमदार फलंदाजी आपण पाहताय. एक चांगली कामगिरी आपण पाहिली. गणेश आणि अविनाश सोमवंशी एक व्यावसायिक खेळाडू अनेक संघामध्ये येणं आपण एकत्रित खेळताना पाहिलेत. आज एकमेका विरुद्ध खेळत असताना 2 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावरती खर्च केल्या गेल्यात गणेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित पाटील हा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील. अगदी स्लोवर चेंडू फेकला गेला. बॅटच्या टॉपेजला चेंडू लागतोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 74 आकड्यावरती. 3 चेंडू फेकी गेले 7 धावा, ज्यामध्ये एक चौकार, एक डब्बल, एक सिंगल ही धावसंख्या गणेशची आपण पाहिली. रोहित पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. सिंगल घेतली, अविनाशच्या बॅटमधून मोठे फटके येतात आणि त्याला देखील स्ट्राईकवरती नेण्यामध्ये यश लाभलं गेलं रोहित पाटीलला. आणि हे चांगलं क्रिकेट मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते 12 किंग गावदेवी कोपरोली संघाच्या माध्यमातून. हा संघ देखील पहिला भगतवाडी संघाची देखील फलंदाजी तेवढीच चांगली आहे. म्हणजे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना नितीन पाटीलनं दमदार सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र जो पाया रचला अविनाशने रोहित पाटील आणि तिथून मात्र भगतवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटची कडा, चेंडू या ठिकाणी सीमा पार जाईल का, आणि खराब क्षेत्ररक्षण, आणखी एक नशिबाचा चौकार. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 78 या धावसंख्येवरती. किंवा क्षेत्ररक्षक टीम लाईट हवी का आपल्याला? आवाज नाही दिला तुम्ही मित्रांनो, पंचांना सांगायचं ना. चला लाईट्स ऑन करा. जर जनरेटर व्हॅन खरं तर बॉल तुम्हाला दिसायला पाहिजे होते गणेश, परंतु फलंदाज तर चला लाईट्स ऑन करा. जनरेटर व्हॅन लाईट ऑन कीजिए. ओके, थँक्यू, धन्यवाद. दिवाबत्तीचे देखील वेल आपण पाहतो आणि विद्युत मंडळ इथे प्रकाशित झालेत. बेस्ट ऑफ लक. होईल, तो पण होईल चालू तो लगेच. 78 धावसंख्या धावफलक लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गणेश. पुढील चेंडू फेकेल. समोर फलंदाज देखील आपण पाहता अविनाशच्या बॅटमधून हा चौकार पाहिला. स्लोवर चेंडू अगदी पाठीमागे गेला आणि त्यानंतर चेंडूवरती आलाय आणखी एक दमदार चौकार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 82 धावा धावफलकावर. फलंदाजी रोहित पाटील 12 चेंडूमध्ये 23, अविनाश सोमवंशी 6 चेंडूमध्ये 22. काय दमदार कामगिरी राहिली आहे. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या पर्वामधील. 82 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात.
हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला जातोय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. दुसरीचा प्रयत्न व्हायला मिळेल, पण धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद, लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल आणि 5 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये 83 धावा जमवल्यात आणि 84 धावसंख्येचं लक्ष असणारे दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना अनिकेत 11 रुपेश स्पोर्ट्स बघणारी टीमसाठी पाहायला मिळाली. 2 टॉवर ते लगेच ऑन होतील. जसा बटन ऑन होईल तिथं आमचा इलेक्ट्रिकल माणूस गेलाय, तो लगेचच ऑन करील. दमदार फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. ज्या पद्धतीने अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोयनुरी हिरा यो चमकून आला, अरे कोयनुरी हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात तर शालिक बुवा बोपी हरिग्राम यांचे देखील आगमन आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. चला, सर्व लाईट्स देखील आता ऑन झाल्यात. याच्यानंतर आपल्याला विनर्स वर्सेस विनर्स हा सामना पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे यांनी मागचा सामना जिंकलाय आणि यातून जो संघ जिंकेल तो थेट त्यांच्यासोबत खेळेल. तर बघा, विमान देखील आपण उडताना पाहतो या मैदानावरती. म्हणजे इथून थेट समोर आपण जी विमानं उड्डाण होत आहेत किंवा लँडिंग होत आहेत ते सर्व विमानं आपण या मैदानावरून देखील तुमच्या स्क्रीनवरती पाहत आहे. या ठिकाणी दमदार स्पर्धेचं आयोजन 12 किंग या ठिकाणी अर्णव ट्रान्सपोर्टचे सर्वदाता भाजपा उद्योग आघाडी पनवेल तालुका ग्रामीण संयोजक रोशन शेठ यांच्या माध्यमातून या दमदार स्पर्धेचं आपण आयोजन पाहताय. मित्रांनो, स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे दमदार माजी सरपंच उद्योगपती रमेश पाटील साहेब यांना आपण पाहतो. त्यांच्या समेत त्यांचे विश्वासू सरदार अंकुश शेठ पाटील यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहतो. लक्ष्मण शेठ फडके आहेत तिथे. आमचे धनाजी बुवा वारकरी संप्रदाय यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यांच्या समेत आमचे जनार्दन फडके साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो. तर काशीनाथ रामचंद्र जोशी साहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. त्याच्यानंतर कल्पेश यावं, एकेकालचा दिग्गज फलंदाज, त्याला पाहिल्यानंतर रमेश पवार वाकडी आऊ ची आम्हाला आठवण येते. इतक्या ताकदीचा फलंदाज म्हणून त्याची देखील आम्ही ख्याती पाहिली. यावं कल्पेश, आपलंही सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अमित पाजी. धन्यवाद प्रवीण जी गायकर और धन्यवाद दीपक भाई। विनती ही करते हैं हम दोनों कप्तानों की बगैर टाइम पास खेल शुरू होना चाहिए। इस प्रकार आप देख सकते हैं जीतने के लिए 30 बॉल में 84 रनों का टारगेट है। अनिकेत 11 रुपे स्पोर्ट भगतवाड़ी टीम के सामने गावदेवी 12-12 किंग कोपरोली टीम ने किंग जैसी बल्लेबाजी करके सभी का दिल जीता है। अपने घरेलू मैदान के ऊपर कोपरोली टीम का जज्बा देखिए, छा गए गुरु बागेर बादल। और आइए एक पूरा इवेंट संदेश शेल के ये शानदार क्लियरिटी। आज रायगढ़ जिले के अंदर इस जो वेबसाइट है इसका देखिए दबदबा क्या है, पूरी तरह से छा गए हैं।
बिल्कुल समर्थ चषक जो पिरकुन का है उसके लिए उन्हें डिमांड की हुई है 33 भाई के। अब बाप रे स्वागत है, लेकिन मुझे लग रहा है कि इस साल प्रवीण संदेश को छोड़ने का नहीं। पहली गेंद, वो अच्छी बॉल, गुड डिलीवरी, गेंद नीचे रह गई। एक शानदार बॉल, जसप्रीत बुमराह की याद दिलाई गेंदबाज यहाँ मंगेश ठाकुर ने। अपना घरेलू मैदान है, वो मंगेश जानता है। और कोपरोली और भगतवाड़ी टीम भी दोनों दिग्गज टीम है, लेकिन अपने टूर्नामेंट में अपने घरेलू मैदान के ऊपर ये जो टारगेट इकट्ठा किया है इसको अपने को तोड़ फोड़ की जवाब देना पड़ेगा। ओ क्या बॉल देखिए, बॉल ऊपर नहीं रह रही, बॉल नीचे रह गई है। और पूरी तरह से देखा जाए संध्या का टाइम हो चुका है। प्रवीण जी गायकर ने बताया है दिवाबत्ती का ये टाइम है, अगरबत्ती लगाने के बाद भगवान आता है, ऐसा नहीं चलता है दोस्तों। इसलिए श्रद्धा बहुत इंपॉर्टेंट बात है। जिस शरीर के अंदर शक्ति है लेकिन शक्ति के साथ बल नहीं, वो शक्ति कुछ काम की नहीं, और जिसमें भाव नहीं वो भक्ति कुछ काम की नहीं। लेकिन शुभ संध्या सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। ओ किनारा लग चुका है, ओ भैया मारो ना। बबली भाई ऐसा नहीं चलेगा, तूने तो चश्मा पहना है भाई यार, क्या चश्मे से रानी कुछ भी दिखती है। अब तू ऐसे बॉल को नहीं मारेगा डायरेक्ट हिट, तू मारेगा कब तू? प्रवीण को पूछ, हमने चश्मा नहीं पहना दिया क्या धोखा हो गया? सर्कल के अंदर का खेल जब चल रहा है ना, फील्डिंग डिपार्टमेंट जानते हो जैसा काम। युवराज सिंह, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहम्मद कैफ, रॉबिन सिंह, ये लोग फील्डिंग करने के लिए क्या खतरनाक थे, अजय जडेजा साहब। लेकिन यहाँ 3 गेंदें खत्म। पहला रन हासिल किया अनिकेत म्हात्रे ने, और अभी कृष्णा म्हात्रे आए। यस कृष्णा ने इस बार रन हासिल किया, अनिकेत तैयार है। अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं है। बॉल जो है वो स्टंप को मिस कर रही है। मुझे ये लग रहा है कि मंगेश अंपायर को बता रहे हैं कि आउट है, लेकिन अंपायर के उंगली के सामने मास्टर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर साहब जी को झुकना पड़ा, क्योंकि अंपायर की उंगली है ना वो खतरनाक होती है, और उंगली खड़ी करने में जो अंपायर को मजा है वो किधर नहीं। 2 रन और एक बार फिर से किनारा, और मारो नहीं। इस बार यह दायरे के अंदर फील्डिंग कड़क होनी चाहिए, उतनी नहीं हो रही, लेकिन इसका फायदा भगतवाड़ी के बल्लेबाज उठा रहे। 2 पे पहुंचे कृष्णा। टीम का टोटल स्कोर याद देखा जाए तो मेरे हिसाब से 3। टारगेट है बड़ा और टारगेट का पीछा करना है। यह पहाड़ रखा हुआ है कोपरोली टीम ने, बुलडोजर चढ़ाना पड़ेगा। ओ क्या यार मंगेश, गुड बॉलिंग। अपना घर है इसका मतलब ये मत समझो कि निशाना परफेक्ट लगेगा। कई बार अपने घर के अंदर धोखा हो जाता है, लेकिन पहला ओवर क्या टाइट फेंका मंगेश ने। गुड बॉलिंग मंगेश। और देखिए ये पावर प्ले के ओवर में रन बनना चाहिए था, लेकिन मंगेश ने इस ओवर में नाकाबंदी की है। और टीम का टोटल स्कोर यानी कि अनिकेत 11, रुपेश स्पोर्ट भगतवाड़ी टीम का स्कोर है 3 बिना कोई विकेट के नुकसान पे फर्स्ट ओवर के बाद। और अभी जीतने के लिए संदेश भाई 24 गेंदें शेष है और 81 रनों की अभी भी जरूरत है। दिल्ली दूर है, धमाका करना ही पड़ेगा मैच को जीतना है तो। लेकिन सलामी बैट्समैन को मंगेश ने ज्यादा बड़ा मौका दिया नहीं है, लेकिन अभी सेकंड बॉलर बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं रोहित। यस रोहित पाटिल जो भी काफी ऑलराउंडर खिलाड़ी है, लेकिन फ्लड लाइन ओपन हो चुकी है। अंपायर मैदान के अंदर है, हम बाहर है। शानदार जानदार ये आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। देखिए हमारे वीआईपी इस बार प्रवीण जी गायकर है, उनके साथ सभी हमारे मेहमान। और ये एक बार फिर से यहाँ दायरे के अंदर गेंद को जरूर पकड़ा हुआ है, लेकिन सिंगल लेने में कामयाब बने और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 4। यस तो इसी बीच ये गेंद बाहर जा रही है, वाइड घोषित किया अंपायर ने। 2 बाइक है, 3 साइकिल है, रियोलिया है। इस बार देखा जाए तो अंपायर जरूर चेक करेंगे। और हमारे रोशन पाटिल साहब 12-12
और गाउदी क्रिकेट टीम कोपरोली ने यह आयोजन किया हुआ है। इसे व्हाइट बॉल है। अभी स्लो मोशन के ऊपर सब कुछ पता चलता है ना, क्योंकि अभी इंटरनेट का जमाना है। रोहित बॉल इतनी धीमी क्यों डाली पता नहीं, लेकिन ये व्हाइट बॉल आ चुकी है। मुझे ये लग रहा है कि भगतवाड़ी का इंजन गर्म होना चाहिए, तभी बड़ा मजा आ जाएगा। हाँ, जैसा नेरे का कैसा इस बार देखा जाए कड़क हुआ था इंजन, वो शंकर के आंख में कैसा शंकर आ गया था। ये देखिए इस बार देखा जाए तो उछलती हुई गेंद कंधों के ऊपर चली गई है। टपक पड़ने के बाद देखिए बॉल इस बार देखा जाए दिक्कत करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन इस बार अनिकेत म्हात्रे शून्य पे खेल रहे हैं। रोहित तैयार है, शॉट ऑफ लेंदे रोहित की हवा में जरूर है, मुश्किल है कैच, रोहित क्या पकड़ेगा? वो गुड कैच, व्हाट अ कैच! देखिए पीछे मुड़ के रोहित ने अद्भुत कैच को लपका, जैसे हरमनप्रीत ने कैच को लपका था दक्षिण अफ्रीका के खिलाफ, कपिल देव साहब जी ने कैच लपका था 1983 में वीरेंद्र साहब का, उस तरह से इस बार देखा जाए यादगार निशान, गुड कैच रोहित। रे आला यो कोपरोली वाला, अरे कोंदरे आला यो कोपरोली वाला, तो कशाच दम नाही रे, तो कशाच दम नाही रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात। अब बिल्कुल नाम इस बार देखा जाए रोशन भाई का काफी जबरदस्त है, और उस नाम के अंदर उनका दबदबा है, वो एक सच्चे दिल के इंसान है। लेकिन रोहित ने ये पीछे मुड़ के जो कैच लपका है, व्हाट अ कैच! मुझे तो कठिन लग रहा था, उन्होंने इस बार देखा जाए कठिन को आसान बना दिया, और ये बल्लेबाज को चलता कर दिया। नए बल्लेबाज सागर म्हात्रे मैदान के अंदर, 3 पे कृष्णा खेल रहे हैं। रोहित की इस ओवर की 3 गेंदें बची हुई है, जो राइटी गेंदबाज है, लेकिन राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। इस बार जोरदार पंच किया है, लेकिन एक्स्ट्रा कवर खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ रहा है, क्या फील्डिंग! व्हाट अ बॉल है, कोपरोली के जॉन ट्रोसी खड़ा आहे वहां। याला म्हणतात आपल्या इलाकेमध्ये कडक काम, लेकिन चेक किया जाएगा। अंपायर का कहना है कि चेक कीजिए, और अभी एकपीरा इवेंट के जो मालिक है संदेश शेलके के पास एक केस। इट्स अ 4 रन, वो बॉल ही लेके चले गए। फील्डर ऐसा कोई नहीं बताने वाले, कम होते सच्चाई दिखाने वाले। लेकिन ऐसा नहीं कोई है, लेकिन स्लो रन का प्रयोग किया। क्या बॉल देखिए, फ्लाइटेड डिलीवरी आई थी। रवि शास्त्री जी की याद दिलाई इस बार देखा जाए यहाँ रोहित ने इस बार देखा जाए बल्लेबाजों को मौका ने बाउंड्री खाने के बाद देखिए कि वापसी भरी गेंद फेंकी है। 10 रन लॉस ऑफ 1 विकेट। भगतवाड़ी बल्लेबाजों को छोर बदल कर हमला करना पड़ेगा, प्रयास कर रहे। इस बार तेजी से गेंद फेंकी, देखिए गुड बॉलिंग, गुड लेंथ स्पॉट के ऊपर गेंद दी, टप्पा पड़ने के बाद सही गेंद स्टंप के ऊपर चली गई है। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, डॉट गेंद की समाप्ति। यानी कि हम देख सकते हैं 2 ओवर के बाद जहां कोपरोली टीम बल्लेबाजी कर रहे थे तो उनका स्कोर 41 था, 2 विकेट गॉन हो चुके थे। लेकिन भगतवाड़ी बल्लेबाजी कर रहे हैं, उनका स्कोर है 10, 1 विकेट गॉन हो चुका है। तो श्रेष्ठ की बात कर सकते हैं तो ऊपर कोपरोली है, लेकिन आने वाले मेरे हिसाब से 18 बॉल शेष और 74 74 रन चाहिए भैया। अब बस हुए टुकु टुकु के शॉट मारो, डीजे कमान। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे। यस, तो इसी बीच 18 में 74 रन चाहिए, 74 रनों की जरूरत है। दिल्ली दूर है, लेकिन फिर से मंगे आया है, यानी कि मंगेश आया है। मंगेश ठाकुर लेफ्ट आर्म ऑफ द विकेट, राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी और क्लीन बॉल। लकड़ा तितर बितर, दंड अस्त व्यस्त, गेंद ने लकड़े के ऊपर चुम्मा लिया और बल्लेबाज को बाय बाय।
विकेट नंबर यहाँ देखा जाए दूसरा गॉन अनिकेत 11 रुपेश स्पोर्ट भगतवाड़ी टीम का। अभी तक मुझे ये लग रहा है कि विकेट हाथ में है, लेकिन टीम संकट में फंस गई है और अभी इस टीम को नैया में बैठकर इसको किनारे के ऊपर आपको लाना है। आपको धोनी जैसा काम करना है, अनहोनी को होनी करो, लेकिन बनाने वाला चाहिए धोनी। टेन रन सागर घरत और सागर मात्रे, लेकिन मंगेश तैयार है। इस बार कैच इट, ओ गुड कैच बबली भाई, तुझे तो नंबर मिलेगा जरूर। लेकिन इसी के साथ बल्लेबाज वापस जा रहे जिनका नाम है सागर घरत। याला म्हणतात मराठीमध्ये आला तसा गेला डीजे। कारण सुरुवातीला सगळ्याच नाही पण आमच्या आत्या आणि बहिणी म्हणतात आम्हाला काय नको तुम्ही सुखी राहा, पण सहीचा टाइम आला की हिस्सा पाहिजेच। मग मामांना भेट घ्यायला लागते, बाय काय विषय बदलला तर मग मात्र बहिणी बोलतात पोरं आटपत नाही, पोरांची मीटिंग घ्यायला लागते, भाच्यासव करताव काय, तेव्हा भाच्यास बोलतात मामा डोकरी आईने सांगलेलं आहे मामासना खाऊन देऊ नका। ये बात सच है, हमने कई दफा देखे हुए हैं। आज भांजे जब ऐसा काम करते हैं ना तो मामा को दिक्कत पैदा होती है, लेकिन वो प्रेम का सवाल है। हर एक आदमी का इच्छा है 10 रन बोर्ड के ऊपर। शॉट है गेंदबाज है, मैं बोला ना वास्तव में गृह मंत्री भूपेंद्र कदम क्या बोला था, बहुत बोला छरा। जय शिवराय। अभी मंगेश को छक्का ठोका है, मंगेश ने बैक टू बैक ये 2 विकेट हासिल किए थे, लेकिन हैट्रिक की गेंद के ऊपर छक्का आया। अरे भैया देख ना, सीधे बल्ले से तो अच्छा काम कर रहा है, उल्टा करने की क्या जरूरत है। लेकिन ये उल्टा जो शॉट है जिसे रिवर्स स्वीप कहते हैं ना, वो मोह है, वो आता ही हर बल्लेबाज को, वो कभी आएगा किसी को कुछ पता नहीं है, लेकिन उसकी इच्छा है। लेकिन ये इच्छा मंगेश ने फेल की और टीम का टोटल स्कोर 16, लॉस ऑफ 3 विकेट। इस ओवर की अभी भी 2 गेंदें शेष है। राइट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी, दाएं हाथ के बल्लेबाज और दाएं हाथ के गेंदबाज, लेफ्टी बल्लेबाज है। व्हाट अ शॉट है, इस बार बैकवर्ड पॉइंट से मारेगा कुछ चीरती हुई गेंद, सी मारेगा रोप नंबर 4 डीजी। तो फिलहाल 20 रन। बीच में ये झटका तो आना ही चाहिए, तभी लगता है दरके साहब की शॉक लगा हुआ है। अंतिम बॉल शेष है। इस बार राइट आर्म और द विकेट से गेंदबाजी करेंगे मंगेश। बाबूशाह क्या शॉट, इस साल तो उन्होंने हंगामा मचा है और ये गेंद वाइड हो गया अंपायर। तो इस बार हिरान भोसले साहब जी ने उसे वाइड घोषित किया। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 21 पे जा चुका है। 84 का पीछा करना है। मैंने शुरू में कह दिया, ये बाएं हाथ के बल्लेबाज रुद्र भगत आए, उन्होंने वो खुद पहुंचे 10 पे, सागर म्हात्रे पहुंचे 4 पे। ओ बेहतरीन तरीके से इस बार देखा जाए शानदार तरीके से स्लैश किया है, लेकिन फील्डर तैनात है इस बार कवर पॉइंट के ऊपर, जिन्होंने गेंद को फील्ड किया है। एक सिंगल जरूर मिलेगा और खत्म होने जा रहा है। रुद्र भगत पहुंचे मेरे हिसाब से लगभग देखा जाए 11 पे, सागर म्हात्रे कह रहे 4 पे, अनिकेत 11 रुपेश स्पोर्ट भगतवाड़ी टीम का स्कोर है 22, 3 विकेट के नुकसान पे 3 ओवर के बाद। अभी जीतने के लिए 12 बॉल में 62 रन चाहिए। ये कोई आसान काम नहीं है मेरे हिसाब से, ये कठिन काम है। अगर भगतवाड़ी का कोई युवराज सिंह है तो कारनामा कर सकता है। हाँ तो गेंदबाज आ चुके हैं नितिन पाटिल, मतलब 5 सिक्सर 1 सिंगल चाहिए। रिंकू सिंह ने वो कारनामा किया था, वही कारनामा को अब करना पड़ेगा।
वो कोलकाता के प्लेयर थे, गुजरात इंडियंस के खिलाफ खेला और ये उड़ाया, ये चल गई उड़न खटोले पे, नंबर मिलेगा 6 डीजे। कम ऑन नितिन। रुद्र भगत के पास, लेकिन एक छक्के से कुछ नहीं होगा, छक्कों की आंधी लाना पड़ेगा। लेकिन नितिन पाटिल आए क्या, उनको छक्का उन्होंने लगाया क्या, इस बार देखा जाए। जो मिड विकेट के ऊपर एक शानदार विकेट गया है 6 रन के लिए। हाँ 10 छक्के मारना है ना, एक तो छक्का आ गया है और ये बॉल सीधी चली गई विकेट कीपर के पास, रन कोई मिलेगा नहीं है। अब तो मुझे लग रहा है कि आने वाले 10 गेंदें शेष है और जीतने के लिए 56 चाहिए। अभी देखो तुम, मुझे लग रहा है कि देखिए 10 बॉल में 10 छक्के चाहिए, आसान नहीं है, कठिन है, लेकिन तुम मार भी सकते हैं। हम ऐसी कोई टिप्पणी नहीं करें, मैं ऐसी कोई टिप्पणी नहीं कर रहा, मैं इसका भाई बोला ना, क्योंकि ये मुझे लग रहा है कि नितिन को डर लगा है कि ये भी सिक्सर आ गया है। स्कोर जा चुका है, हिम्मत हारो मत। हिम्मत की बात मैदान के अंदर चाहिए, क्योंकि फैसला कागज के टुकड़ों पे नहीं, मैदान जंग में होता है। ये भी कैच है क्या, सिक्सर है, ये भी सिक्सर पैरेलल, व्हाट अ बल्लेबाजी। इस बार रुद्र भगत का रुद्र रूप धारण किया है उन्होंने। भगत का ये युवराज सिंह की याद सचमुच दिखा रहे मुझे। 8 बॉल में 44 चाहिए। कुछ रोहित ने संदेशा दिया है कि 3 बॉल के ऊपर 3 छक्के आए हुए, 4 गेंदें खत्म हो गई है, कुछ बदलाव करना चाहिए। रोशन ने दिया इस बार संदेशा। तो फिलहाल ये भगत लय में आया हुआ है और इसी बीच या गेंद चली गई है, लेकिन रिवो लिया बल्लेबाज बैटिंग, यस बैटिंग टीम ने रिवो है वाइड चेक करने के लिए, नहीं लिया है, कैंसिल किया, हम पर बैठो। 40 और अभी जीतने के लिए फिर 44 चाहिए ना, अब मुश्किल है। और इस बार ये गेंद खराब हो रही, नितिन क्या कर रहा है समझ में नहीं आ रहा है। एक गेंद के ऊपर छक्का, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद के ऊपर छक्का, चौथी गेंद के ऊपर छक्का और 5वीं गेंद डॉट फेंकी है। अंतिम बॉल वो थी, उसने वाइड फेंका, इस गेंद को दोबारा फेंकना पड़ेगा। लेकिन रुद्र भगत ने एक शानदार तेज तर्रार खेल दिखाकर सभी का दिल जिताया है। हवा में जरूर लॉफ किया है पॉइंट के ऊपर से और इसी के साथ गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे, मगर मिलेंगे इस बार देखा जाए रुद्र भगत को 2 रन और 2 रनों के साथ देखा जाए तो टीम का टोटल स्कोर जाएगा 43 माफ कीजिए 43 पे जा चुका है। 6 बॉल और 41, साला 41। कि इसके बाद आपका मुकाबला है विनर टीम के साथ। देखिए 6 बॉल में 41 चाहिए। मुझे आज भी याद है जीवित मात्रे ने 6 गेंदों में 42 रन इकट्ठा किए थे, लेकिन इतिहास के पन्नों में वो उनका चमत्कार हुआ। दोबारा वो मैदान के अंदर बहुत थे, लेकिन वो दोबारा करिश्मा नहीं बना सके। चमत्कार एक ही बार होता है और उसका नमस्कार होता है। हाँ यस, देखिए सचिन तेंदुलकर साहब जो थे, उनके बेटे अर्जुन तेंदुलकर साहब वो उतने खास परफॉर्मेंस नहीं दिखा सके ना। घास का सब्जी का बेटा भी उतना लय में नहीं आया है, ऐसा होता ही रहता है। और ये स्लो रन का प्रयोग किया है। अब भी मुझे लगता है कि मैच पूरी तरह से पलटने जा रही है।
देखिए दीपू माली और ये देखिए प्रवीण उन्हें शबाशी दे रहे और उनका स्वागत भी हो रहे। हाँ दीपू माली देखिए दोनों और एक दूसरे की कॉपी देखिए, सही है ना। मुझे लगता बस इन्हें जरा तिलक लगाना चाहिए था तो बड़ा मजा आता, लेकिन इनकी हेयर स्टाइल अलग है, इनकी है दाढ़ी सेम है यही चाहिए ना। ये देखो आओ स्वागत आपका भी। नहीं नहीं अभी गेम फंस गई है। मुझे लग रहा है कि भगतवाड़ी टीम को अभी यह मुकाबला जीतना कठिन हो चुका है, क्योंकि आखिरी 4 गेंदें शेष। आदेश मस्कर, रुद्र ने अच्छी बल्लेबाजी की थी, उन्होंने मैच को जीता, लेकिन रुद्र को पता चला अब कठिन होने जा रहा है। सागर, ये बाउंड्री आएगी क्या? नहीं नहीं, देखिए बैकअप सही है और तो हो चुका है, लेकिन जानबूझकर नहीं उन्होंने किया है। लेकिन ये अभी मुझे लगता है चाहे ओवरथ्रो होता भी तो इस बार कठिन हो जाता, ऐसा कुछ नहीं है। 45 जो 84 का पीछा करते समय, 84 का पीछा करते समय भगतवाड़ी टीम का बल्ला शुरू में ठंडा था, उसके बाद ये रुद्र आए, उन्होंने गर्म किया था और उसके बाद फिर यहाँ कोपरोली के गेंदबाजों ने पानी फेंका, आग लगी थी वो बुझ गई। खेल ठंडा होने के बाद बिल्कुल मजा नहीं है, गर्मा गर्म होती है तो आपको पता चलता है कि क्या बात हो जाती है। चोर के सब भी खुश है, तेल गरम वड़ा छोड़ने को मजा। खेल खत्म होने जा रहा है, मुकाबले को पकड़ जीत का डंका बजाने के लिए इसी बीच देखा जाए गांव देवी 12-12 किंग कोपरोली टीम तैयार है। आखिरी 2 गेंद शेष, औपचारिकता बाकी। क्रिकेट में सबसे कठिन बात लक्ष्य का पीछा करना। चलिए पुल करने जरूर गए थे, लेकिन इस शॉट से कुछ होने वाला नहीं है। एक सिंगल आपको मिलेगा जरूर और एक गेंद शेष ही, और जो जीतने के लिए रन जो रखे हुए वो बहुत है। 45 हो चुके हैं तो मुझे 39 रन चाहिए। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल पियुष आणि प्रियश केबल नेटवर्कचे सर्व सन्माननीय संतोष शेठ मस्कर साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन, यावं आपलं सहर्ष स्वागत। आखिरी गेंद शेष। भैया दिवाली खत्म होने के बाद कुछ मजा नहीं है ना, तो शुरू में अपना ठोकम ठोक करना चाहिए, ध्यान में रखिए। लेकिन आपने छक्का लगाया, लोगों का दिल जीता। मुकाबला यहां देखा जाए तो गौदी 12-12 किंग कोपरोली टीम ने जीता, अपने घरेलू मैदान के ऊपर भगतवाड़ी टीम को परास्त कर दिया। हार जीत क्रिकेट का हिस्सा है, लेकिन अब मुकाबला मैदान के अंदर नेरे बनाम कोपरोली के बीच पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा